नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजार. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. अहो मंडळी, आता मस्त असं पाऊस इथं चालू झालेला आहे आणि त्याच्यामुळे बाजारात सगळीकडे एकदम छान असं लुसलुशीत भाज्या मिळत आहे. आणि आज मी इथं एकदम झणझणीत तसंच आंबट गोड असं पालकचं गरगटा इथं केलेली आहे. अहो मंडळी, आता दुपारच्या जेवणामध्ये हे पालकचं गरगटा आणि गरम गरम भाकर ह्याच्याशिवाय दुसरा स्वयंपाक अजिबात लागणार नाही. आता हे गरगट्टा करण्यासाठी इथं मी एक मोठी जोडी असं पालक घेतली आहे आणि ह्या पालकला छान असं 3-4 पाण्यानं आपल्याला धुवायचं आहे. तसंच पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण हे धुवून घ्यायचं आहे. आणि धुतल्यानंतर पालक हे मी चिरून घेतली आहे. एकदम बारीक न चिरता जरा मोठी मोठी अशीच इथं मी पालक सगळी चिरून घेतलेली आहे. याला आता मी बाजूला ठेवते. आणि हो बरं का मंडळी, आपण हे पालकचा गरगट्टा आता कुकरमध्येच करणार आहोत. त्याच्यासाठी इथं मी एक कुकर घेतली आहे आणि ह्या कुकरमध्ये आपल्याला अर्धी वाटी ही तुरीची डाळ आणि तसंच अर्धी वाटी ही हरभऱ्याची डाळ इथं घालायचं आहे. पाहिजे तर तुम्ही कोणत्याही एका डाळीचा वापर करू शकता, काही हरकत नाही. आता हे डाळ आपल्याला 2-3 पाण्यानं स्वच्छ असं इथं चोळून चोळून धुवायचं आहे, जेणेकरून ह्या डाळीवरची सगळी धूळ माती वगैरे सगळं निघून जाईल. आणि आपण पाहू शकता आता हे डाळ मी स्वच्छ चोळून धुतलेली आहे आणि तसंच आता 2-3 पाण्यानं इथं धुवून ठेवलेली आहे. आता गॅसवरच डायरेक्ट मी इथं कुकर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेली आहे आणि तसंच आपल्याला हे कट केलेलं पालक सगळंच ह्या कुकरमध्ये घालायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, आता कुकर जरी भरलेलं दिसलं तर हे भाजी शिजलं की अर्ध्याच्या अर्धं कमी होणार आहे. आणि त्याच्यामध्येच मी आता 1 चमचा जिरे, थोडीशी हळद, अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि शेंगदाणे इथं 1 मुष्टी घातलेली आहे. तसंच हे शेंगदाणे भाजलेले आहेत. पाहिजे तर तुम्ही कच्चे पण इथं घालू शकता. आणि थोडंसं गुळाचा खडा देखील इथं घातलेली आहे. आता आपल्याला इथं कुकर लावायचं आहे आणि कुकर लावल्यानंतर इथं मी छान असे 4-5 शिट्ट्या घेणार आहे, जेणेकरून आपण जे हरभऱ्याची डाळ घातलं होतं ते आपल्याला व्यवस्थित शिजेल. मग आता इथं कुकरची शिट्ट्या झालेली आहेत, शिवाय कुकर पण थंड झालेला आहे आणि मी आता उघडून पाहते. अहो मंडळी, आपण पाहू शकता आपण जे पालक घातलं होतं ते कुकर भरून दिसत होती आणि जसं पालक शिजलं तसं हे अर्ध्यापेक्षा कमी इथं दिसत आहे आणि मस्त असं इथं शिजलं गेलेलं आहे. शिवाय याच्यात घातलेली डाळ देखील आपल्याला व्यवस्थित इथं शिजलेली आहे. आणि आपण पाहू शकता इथं एक डाळीचा दाणा मी दाबून दाखवते. मला जशी पाहिजे तसंच इथं हे डाळ शिजलेलं आहे. आपण पण फक्त दाणात पडेल एवढंच डाळ इथं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. मग आता याच्यामध्येच मी इथं 2 चमचे बेसन घालणार आहे आणि आपण पाहू शकता आता हे कुकर मी गॅसवरून खाली काढलेलं आहे. कट्ट्यावरच ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन घातलेली आहे. आणि आता हे रवीच्या साहाय्यानं मी हे आपल्याला व्यवस्थित हे घोटून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता हे डाळ थोडंसं मी स्मॅश पण करत आहे आणि शिवाय घोटत पण आहे. आता इथं पालक मस्त अशी बारीक झालेली आहे आणि डाळीचे थोडे थोडे दाणे पण इथं शिल्लक आहेत, ते आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता ह्या कुकरला मी बाजूला ठेवते आणि पालकचा गरगट्टा फोडणी टाकण्याची आपण तयारी करूया. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची घेतली आहे. ही साधारणपणे 15 ते 20 असे आहेत आणि शिवाय एक छोटं गड्डा लसूणचं पूर्ण सोलून ते लसूण इथं घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून हे आपल्याला एकदम मोठं मोठं पण नाही आणि एकदम बारीक बारीक पण नाही असं इथं वाटून घ्यायचं आहे. आता इथं गॅसवर मी कढई ठेवले आणि कढईमध्ये 2 पळी तेल घालून तेल छान कडकडलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी इथं घातली आहे. आणि आता हे जिरे मोहरे लाल झाल्यावर इथं कढीपाला घातली आहे आणि कढीपाला पण तडतडलं की त्याच्यामध्ये जे आपण मिरची वाटून ठेवलं होतं ते सगळंच लसूण आणि मिरची वाटलेलं ह्या तेलामध्ये आपल्याला सोडायचं आहे. आणि साधारणपणे एकदम बारीक गॅसवर 2 मिनटापर्यंत याला व्यवस्थित परतायचं आहे, जेणेकरून मिरचीचा ठसका सगळंच हे निघून जाईल आणि आपली तेलामध्ये मिरची हे छान अशी परतून घ्यायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, आता इथं मला थोडीशी हळद आणखीन घालावीशी वाटत आहे. पाहिजे तर तुम्ही घाला, नाही म्हणलं तर परत एकदा नाही घातलं तरी पण चालेल. आता इथं मी परत एकदा पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग इथं घातलेली आहे. आता याला पण मिनिटभर असं व्यवस्थित ह्या तेलामध्ये परतून घ्या. आणि त्याचबरोबर आपण जे पालक घरटून ठेवलं होतं ते कुकरमधलं सगळंच पालक या कढईमध्ये आपल्याला घालायचं आहे आणि शिवाय हे व्यवस्थित 2 मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि हो बरं का मंडळी, आता हे थोडीशी घट्ट अशी भाजी इथं वाटत आहे, मला थोडीशी पातळ अशी पाहिजे. त्याच्यासाठी हे कुकर धुवूनच मी 1 वाटी पाणी असं साधारणपणे ह्या कढईमध्ये घातली आहे आणि तसंच थोडंसं चिंच कोळून देखील इथं घातलेली आहे.
अहो मंडळी, थोडं चिंच घातलं ना म्हणजे आंबट गोड असं छान असं चव येईल. आता हे भाजी व्यवस्थित 2 मिनटापर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजेच इथं 2 मिनटापर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि आपण पाहू शकता आता हे भाजी अजून थोडीशी म्हणजेच अगदी 2 मिनटापर्यंत आपल्याला दमवून घ्यायचं आहे. मग त्याच्या अगोदर मी ह्या भाजीवर थोडंसं कोथिंबीर इथं शिंपडत आहे आणि त्याला पण परत एकदा इथं मिक्स करून व्यवस्थित इथं घेत आहे. आणि हो बरं का मंडळी, आता हे कोथिंबीर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याला मी आता झाकण लावून 2 मिनटापर्यंत इथं दमून घेणार आहे. जेणेकरून आपण जे बेसन वगैरे घातलं होतं ते व्यवस्थित दमून येईल. शिवाय आपली भाजी हे पाणीसुद्धा होणार नाही. आता 2 मिनिट इथं झालेली आहे आणि शिवाय मी याचं झाकण देखील काढत आहे. आणि आपण पाहू शकता मंडळी, मस्त अशी गरगट्टा भाजी आता जेवण्यासाठी तयार आहे. आणि शिवाय हे एकसारखी इथं शिजली आहे. म्हणजेच भाजीला एकसारखं इथं घट्टपणा आलेला आहे. अहो मंडळी, मस्त अशी आता गरगट्ट्याची भाजी इथं तयार आहे. आता आपण जेवायला घेऊ. मग काय मंडळी, अशा पद्धतीनं आम्ही हे पालक गरगट्ट्याची भाजी करतो. आणि हो बरं का, महाराष्ट्रामध्ये देखील अशाच पद्धतीनं ही भाजी केली जाते आणि एकदम खायला तर टेस्टी असतेच असते. आता ही केलेली भाजी आरामात 4 माणसं इथं खाऊ शकतात. आणि हो बरं का मंडळी, तुम्हाला जर माझ्या पद्धतीनं केलेला स्वयंपाक जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरं कुठून जर पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू नवीन रेसिपीसोबत.